वाङ्मयांचं वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे बा. मला सांग, एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं, त्याचा दुसरा आवृत्ती काढताय, बाहेरून जर पाचवी टाकलं त्याचा झेरॉक्स करून ठेवताय. परंतु मला सांग भाऊ, ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी या नरघ्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली. या नरघ्याचं झेरॉक्स समस्या झालं का रे भाऊ तयार? म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना, कबूल होईल भैया. स्वानंद कुंकुलाचं वे घेऊन या, प्रेमाचा कुंकू बाळीला. काय झालं बाई? काय झालं? कुंकू विकायला. मग आता कुंकू नाही तर काय वाटते? आमच्या माता बहिणीला कुंकू लावते. आमच्या आया बहिणी आता कुंकू नाही लावत. काय लावते? साडीचं रंग तसं टिकलीचं रंग. मग मॅचिंग म्हण ना, मॅचिंग. जसं साडीचं रंग येते तसं टिकलीचं रंग मॅचिंग मध्ये येतं. पण खरं सांग भाऊ, या वरच्या रंगाचं मॅचिंग कधीही करता येईल, परंतु संसारामध्ये खरा आनंद, खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असं वाटत नाही वाटत. नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही आहे माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं दान तिकडे वाटत फिरतं आमचं भाऊ. अरे भाऊ सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव. बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही आहे माझं कुंकूला, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण. कुठं लावलं जाते कुंकू? कुंकू हे कपाळावर लावलं जातं. अरे भाऊ कपाळावरच लावलं जाते, परंतु आग्नेय आणि ब्रह्मरंध्राचे मधोमध्य पेट्रोलियम ग्लँड आहे, ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करतंय. म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकू लाव, कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी इंचू चावला रे भाऊ तर चिंचोका उगाडून लावून पण विंचवाचा धर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाय, जर विंचवाचा धर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे, तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्याचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ आई बघ, बघ तुला कुंकू लावायचं त्यांनी त्या बरोबर पुरुषांनी चारा बाजूला सुरुवात केलं. पण पूर्वीच्या काळात पुरुषांना बी शेंडी होता ना रे भाऊ. आता हाय शेंडी काय सापडत नाही. आता नाही शेंडी. शेंडी शेंडी म्हणजे काय? शेंडी म्हणजे शेंडी म्हणजे लांबके. हे भाऊ, शेंडी म्हणजे लांबकेच नाही. अरे बाबा, शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदूरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना. आता त्या अँटिनाच राहिला नाही तर कसं तरी विश्व बसणार नाही बाबा. आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या शेंडीरूपी अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय. कोणतं? ओनली मुंबई दूरदर्शन. म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही, महिनाभर ड्युटी करणे, महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये येऊन पाहिजे की आता बंदी केला. पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय. आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना मला सांग आई, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे, घरामध्ये असले तर हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा केसांचा आंबाडा आहे ना काय, हा डिश अँटिना आहे. आता मला सांग, या डिश अँटिनाच्या गाड्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदूरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुक्या नाही काय ना? तेव्हापासून घाण वास येते त्या पोतडीचा. खरंच वास येतो. या पोतडीचा वास येतोय. अरे भाऊ, ही पोतडी नाही, अरे ही पृथ्वी आहे. हे रंगीत रंगीत तुकडे आहेत, नाही अनेक प्रकारचे देश आहेत, पण ही पृथ्वी आहे. मला बी सोंग नको समजू. हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचा मानव ते मी आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भवितव्य हे आहे. अरे बाबा, माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काळी डोंगर होते, नद्या होत्या, पशु होते, पक्षी होते, प्राणी होते. पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं बर्बाद करून टाकले. ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे. म्हणून तुला सांगतोय, आज तुझे काय कमवतोय ना ते याच्यासाठीच ना रे बाबा. याला चांगलं राहायला घर मिळावं, याला चांगलं सुख मिळावं, याच्यासाठीच ना. पण उद्या मला सांग, तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळे जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली,